गोष्टी समोर मांडल्या आणि मला एक जाणवलं की याच्यामध्ये कुठंतरी लॅक्युना राहतोय कम्युनिकेशनच्या बाबतीत आणि तो समोरासमोर बोलल्यामुळं, कारण तशी घाई असती तर पार्थ पवार रात्रीच निघून गेले असते. ते थांबले होते इथं, पार्थ थांबले. त्याच्यानंतर मग काय घडामोडी घडतात त्याप्रमाणे भेट घेतली एकमेकाची. त्याच्यानंतर आम्ही इकडं सहयोगावर पार्थला बसून मग योग्य ते सगळे निर्णय घेऊन एकमेकाला सांगून त्या संदर्भातली चर्चा पूर्ण केली आणि सगळ्यांनी म्हणजे पार्थ पवार यांनी आणि पवार साहेबांकडच्या निरोपांनी, त्यामुळे दादांचे जे स्वप्न आहे ते आपल्याला पूर्ण करायचं हा निर्णय झालेला आहे. खऱ्या अर्थाने पार्थदादा चर्चेला गेले होते, अगदी पवारसाहेब बी होते, सर्व सुप्रिया सुळे होत्या, रोहितदादा होते. काय नक्की चर्चा झाली, काय त्या संदर्भात? नाही, चर्चा झाली ही कौटुंबिक पातळीची चर्चा आहे. त्याच्यामुळं काय की त्यातला एक घटक म्हणून मी त्याच्यामध्ये सहभागी होतो आणि काही गैरसमज कुणाच्या तरी माध्यमातून निर्माण झाले होते ते विषय संपवलेले आहेत. खऱ्या अर्थाने आज वहिनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. कसं पाहता तुम्ही? अनेक दिवसांपासून दादांसोबत काम केलेलं आहे, कसं पाहता या बाबीकडे? माहिती आहे का की दादांची जी स्वप्न होती की विकास आणि विकासामधील आपला सहभाग ह्याच्यामधलाच हा एक घटक आहे, भाग आहे असं मी मानतो. कारण नसेल तर ते खंडित झालं असतं कुठल्याही अनुषंगाने. आणि राजकारणामध्ये वेळ घालवता कामा नये या मताचा मी आहे. त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय झालेच पाहिजे आणि ते झाले. फक्त ते होत असताना मात्र आपल्याला भविष्यात जाऊन किंवा उद्या जाऊन जे करायचं आहे ते मात्र एकमेकाशी कम्युनिकेट व्हायला पाहिजे होतं. ते आता आजच्या या दोन्ही बैठकामुळे पूर्ण झालेलं आहे. एकंदरीत शेवटचा प्रश्न, किती दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, काय असं वाटतं आपल्याला? नजीकच्या काळात लवकरच. आता हे निर्णय उद्या परवा राज्यस्तरावर होतील, कारण पक्षाची नेते मंडळी तो निर्णय करतील, परंतु पवार फॅमिलीमधलं मात्र एकमत झालेलं आहे. नक्कीच हे किरणदादा गुजर होते. खऱ्या अर्थाने आज सकाळी गोविंदबाग येथे देखील किरणदादा गेले होते आणि खऱ्या अर्थाने पवार फॅमिलीमध्ये एकमत झालेलं आहे असं मत त्यांनी मांडलेलं आहे. दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. सुप्रिया सुळे आता काटेवाडीमध्ये दाखल झालेले आहेत. काटेवाडी हे पवार कुटुंबाचं मूळ गाव आहे. अजित पवार यांच्या मातोश्रींची सुप्रिया सुळे भेट घेत आहेत. अजित पवार यांच्या मातोश्री सध्या काटेवाडीमध्ये आहेत आणि सुप्रिया सुळे अजित पवारांच्या मातोश्री म्हणजे आशाताईंची भेट घेत आहेत. उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर सुनेत्रा पवार बारामतीला जाणार आहेत. दशक्रिया विधीपर्यंत सुनेत्रा पवार बारामतीमध्ये थांबतील. तर महत्वाची बातमी, उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर सुनेत्रा पवार बारामतीला जातील आणि दशक्रिया विधी होईपर्यंत सुनेत्रा पवार या बारामतीमध्ये थांबणार आहेत. उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर सुनेत्रा पवार पुन्हा एकदा बारामतीमध्ये परतणार आहेत. दशक्रिया विधीपर्यंत त्या बारामतीमध्ये थांबणार आहेत. विद्या प्रतिष्ठानच्या अध्यक्षांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. तर आता शपथविधी सोहळ्याची तयारी करण्यात येत आहे. राजभवनामध्ये लोकभवन दरबारामध्ये हा शपथविधी सोहळा होणार आहे. बरोबर 5 वाजता 4:30 वाजेपर्यंत राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांना राजभवनामध्ये येण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. महायुतीमध्ये प्रमुख नेते देखील या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री पदासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे पत्र पाठवलेलं आहे. आजच्या दिवसामधल्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या आपण पाहताय. राज्यसभा खासदार पदाचा राजीनामा सुनेत्रा पवारांनी दिला. राष्ट्रवादी गटनेतेपदी एकमतानं सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. यानंतर राष्ट्रवादीचे सर्व संविधानिक अधिकार हे आता सुनेत्रा पवारांकडे देण्यात आलेले आहेत. तर संध्याकाळी आता 5 वाजता उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा होणार आहे. सुनेत्रा पवार यांच्यासोबत जय पवार देखील मुंबईमध्ये आहेत. तर पार्थ पवार हे शरद पवार यांच्या भेटीसाठी बारामतीमध्ये थांबलेले होते. त्यानंतर पार्थ पवार देखील आता मुंबईकडे निघालेले आहेत. तर सुप्रिया सुळे काटेवाडीमध्ये गेलेले आहेत. याचा अर्थ सुप्रिया सुळे किंवा शरद पवार या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार नाहीत. या सोहळ्यासाठी पवार कुटुंबापैकी कोणी उपस्थित राहणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र सुप्रिया सुळे आता काटेवाडीमध्ये आहेत आणि पार्थ पवार हे शरद पवार यांच्या मनधरणीसाठी त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी बारामतीमध्ये सकाळच्या वेळेला होते. शरद पवारांनी जे पत्रकार परिषद घेतली त्यानंतर पार्थ पवार हे शरद पवार यांच्या भेटीसाठी बारामतीमध्ये पोहोचले होते. सुनेत्रा पवारांची आज गटनेतेपदी निवड झालेली आहे. संध्याकाळी 5 वाजता त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. लोकभवन दरबारामध्ये हा शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडणार आहे. या ठिकाणची तयारी पूर्ण झालेली आहे.